तर शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्या प्रवेशाने रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसलाय। माझ्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा पंडित पाटील यांनी यावेळी केला। रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होईल असा दावाही त्यांनी केला। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील काय आहे हे कळेल असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता दिलाय। त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं दिसून येतंय। गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला, फोन पण उचलला नाही। आणि ज्या सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध मी काम केलं, त्यांनी तात्काळ फोन उचलला। महाविकास आघाडीतले बरेच नेते मागून हे करतात, लक्षात घ्या। कोण सभागृहात गैरहजर राहते, कोण नंतर बातम्या करतोय। महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं कारण आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आमचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या विरुद्ध मिलिंद नार्वेकर पीए यांना तिकीट दिलं। अरे मग आम्ही कशाच्या आधारे आघाडी करायची? लोकांना वाटतं पंडितचे भांडण बसून दे, आम्ही मजा करायची। शेका पक्षाचे जे एसपी जाधव आहेत ते पक्षाचे आमचे प्रमुख आहेत, पण त्यांनी एकही निवडणूक जिंकलेली नाही। जे कोरडे साहेब आहेत त्यांनी पण निवडणूक लढवली नाही। अरे ते बसून तुम्ही निर्णय घेता। आम्हाला विश्वासात मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, तर पक्षाचं राज्य चिटणीस मंडळाचा मी सदस्य होतो। लोकशाहीमध्ये मीटिंग झाल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही। जिल्हा चिटणीसाला जिल्ह्याची मीटिंग लावून दिली नाही। त्याच्यामुळे ज्या पक्ष नेतृत्वावरती माझ्यावरती जर विश्वास नसेल तर मला हा निर्णय घ्यायला लागला। दरम्यान शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आसाद पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केलाय। या दोघांच्या प्रवेशामुळे शेकापला काहीही फटका बसणार नाही असा दावा जयंत पाटीलांनी केलाय। नेते येतात आणि जातात, पण पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे असा दावाही त्यांनी केलाय। ज्यांना मोठे केले तेव्हा चांगले होते जयंत पाटील, तेव्हा त्यांची एकाधिकारशाही नव्हती, आता एकाशाहीत दिसते। पण पक्षाची बैठक होऊन उमेदवारी ठरल्यात, अनेक बैठका झाल्या, याच्यासाठी एकच मीटिंग झाली नाही। आणि उमेदवार ठरवताना लोकांनी एकमताने एकही माणूस आला नाही पक्षाकडे किंवा माझ्याकडे सरचिटणीस म्हणून की यांना तिकीट द्या म्हणून सांगायला। एखादा नेता जर पक्षातून बाहेर पडत असेल तर कार्यकर्त्यावर त्याचा फरक पडतो असं मला माझ्या अनुभवाने वाटत नाहीये। जवळजवळ 3 पिढ्यांमध्ये मी शेतकरी कामगार पक्षाची एक सच्ची एकनिष्ठ कार्यकर्ती म्हणून काम करत आलेली आहे आणि आजही शेका पक्षाचा विचार जो आहे तो विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे, रुजलेला आहे, वाढलेला आहे आणि त्या विचारांवर शेतकरी कामगार पक्षाची ही पुढचीही वाटचाल चालू राहणार आहे। तालुका नेहमीच एक पुरोगामी विचाराने प्रेरित असलेला तालुका आहे आणि या तालुक्यात खेळीमेळीच्या वातावरणात सगळं चालत असतं। त्याच्यामुळे मला वाटत नाही इथे बीजेपीला जास्त स्थान आहे। बीजेपी म्हणजे सगळंच राऊंड बोलणारा पक्ष आहे आणि होला हो म्हणणारी जनता आपली नाहीये, तर आपली अरेला करे करणारी जनता आपली आहे। त्याच्यामुळे इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय पर्याय नाही आणि दुसऱ्या पक्षाला इथे जास्त वाव नाही।